नमस्कार विद्यार्थी, मी बिंदू आहे. आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असाल. आज 8वी सामाजिक शास्त्रात आपण एक अतिशय मनोरंजक विषय शिकणार आहोत. तर मी काही सूचना देते. हे एक अतिशय महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. हे अनेक प्राण्यांचे घर आहे. येथे तुम्हाला भरपूर ऑक्सिजन मिळतो आणि ते हिरव्या रंगाचे आहे. मला आशा आहे की तुम्हाला धड्याचे नाव समजले असेल. हो, ते जंगल आहे. तर आज आपण जंगले वापर आणि संरक्षण याबद्दल शिकणार आहोत. शिकण्याचे परिणाम तुम्ही हे करू शकाल. जंगल आणि त्याच्या उत्पादनाबद्दल जाणून घ्या. जंगलांचे वर्गीकरण प्रकाराबद्दल ज्ञान मिळवा. जंगलांचे उपयोग जाणून घ्या. जंगलाच्या देवतांबद्दल जाणून घ्या. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाची स्थिती समजून घ्या. तेलंगणात हिरवळीसाठी काय पावले उचलली गेली आहेत ते जाणून घ्या. अतिमहत्त्वाचे शब्द: वनीकरण, जंगल निर्माण करण्यासाठी जमिनीच्या क्षेत्रावर झाडे लावण्याची कृती, वनकटीकरण, झाडांचे विस्तृत क्षेत्र साफ करण्याची कृती, वन व्यवस्थापन, वनयुक्त जमिनीचा वापर किंवा शोषण नियंत्रित करण्याची प्रक्रिया, राखीव वन, जंगल राष्ट्रीय उद्यान आणि तत्सम म्हणून सरकारने बाजूला ठेवलेला आणि संरक्षित केलेला जंगलाचा भाग. संकल्पना नकाशा. काही लोकांना वाटते की जंगल हे वन्य प्राणी, साप, कीटक आणि घळी आणि कडे आणि खडक यांसारख्या धोकादायक ठिकाणांचे घर आहे. काही लोक जंगलात फिरतात आणि जंगलात खेळतात. काहींसाठी जंगले ही पवित्र ठिकाणे आहेत ज्यांच्या देवतांची पूजा केली जाते. काहींसाठी ते असे ठिकाण आहे जिथून ते लाकूड, बांबूसारखे कच्चे माल मिळवतात आणि बाजारात विकतात. तसेच वेगवेगळे लोक जंगलांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करतात. काही लोक जंगलात साध्या निवाऱ्यात राहतात आणि काही भाज्या इत्यादी पिकवतात. हे लोक फळे आणि कंद गोळा करतात. लहान प्राण्यांची शिकार करतात. काही लोक मेंढ्या, शेळ्या, गायी
इत्यादी प्राण्यांना चरण्यासाठी जंगलांचा वापर करतात. काही लोक जंगलात लहान वाफा, लहानसा मळा किंवा पोडू बनवून शेती करतात. इतर लोक झाडी आणि बांबू तोडून जंगलाचा वापर करतात आणि शहरातील कागद आणि फर्निचर कारखान्यांना ते विकतात. काही लोक जंगलाकडे असे स्थान म्हणून पाहतात की जे तिथे शेतात, पर्यटन स्थळांमध्ये किंवा पाणी साठवण्यासाठी धरणांमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते. पण आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की झाडे, वनस्पती, गवत, पक्षी, कीटक, प्राणी आणि इतर असंख्य प्राणी जंगलात वाढतात आणि त्यांचा वापर करतात. म्हणून जेव्हा आपण जंगलाचा विचार करतो तेव्हा आपण त्यांचा देखील विचार केला गेला पाहिजे. आपण असे म्हणू शकतो की बहुतेक जंगलामध्ये यापैकी अनेक वैशिष्ट्ये असतात. एक मोठा प्रदेश, लांबी आणि रुंदीने अनेक किलोमीटर पसरलेला. वृक्षाच्छादन आणि झुडपे, झाडे, गवत आणि लता जी मानवांच्या कमी हस्तक्षेपाने वाढतात. महत्त्वपूर्ण जैवविविधता, जिथे अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी नैसर्गिकरित्या हस्तक्षेपाशिवाय राहतात आणि प्रजनन करतात. भारतात बहुतेक जंगले अशा लोकांचे अधिवास आहेत जे जंगलाच्या परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. परंतु त्यांना जास्त बदल न करता त्यात राहत आहेत. लोक जंगलाचा वापर खालील गोष्टींसाठी करतात. लाकूड आणि अन्नासाठी, इमारत आणि झोपड्यांसाठी, शेतीची अवजारे बनवण्यासाठी, इंधनासाठी, प्राणी चरण्यासाठी, पूजेसाठी, एकांत इत्यादी, औषधांसाठी, वनोपज, वनसंपत्ती गोळा करून आणि त्यांची विक्री करून उपजीविका मिळवा. जंगलाचे स्थान आणि प्रकार. स्थान, जंगल कुठे वाढतात? हजारो वर्षांपूर्वी जिथे माती, सूर्यप्रकाश आणि पाऊस होता तिथे जवळजवळ सर्वत्र जंगले वाढली. अशा प्रकारे जंगले केवळ आर्क्टिक प्रदेशात, ध्रुवीय बर्फाच्छादित हिमालयात, वाळूच्या खडकाळ वाळवंटात, समुद्रकिनारे इत्यादी ठिकाणीच वाढत नाहीत, तर जंगले जवळजवळ सर्वत्र वाढली.
हळूहळू मानव शेतीकडे वळला आणि गावे आणि शहरामध्ये राहू लागला. शेती, खाणी, वृक्षारोपण उद्योग इत्यादींसाठी जंगले तोडली गेली. हळूहळू 20व्या शतकाच्या सुरुवातीस जंगले फक्त शेतीसाठी उपयुक्त नसलेल्या प्रदेशांपुरती मर्यादित होती. डोंगरी, दलदलीचा आणि खडकाळ प्रदेश किंवा खूप थंड किंवा लोकसंख्येपासून दूर असलेले प्रदेश. भारतात आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे जंगले आहेत, ज्यात वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती असतात. जंगलांचे वर्गीकरण करता येते. दाट जंगले, झुडपांची जंगले, कमी झालेली जंगले. वनस्पतींच्या प्रकारांवर आधारित. वनस्पतींवर परिणाम करणारे घटक आहेत हवामान, तापमान आणि कोरड्या, ओल्या आणि उष्ण महिन्यांचे चक्र. उदाहरणार्थ, काही झाडे जसे की पाईन जुन्या हवामानात वाढतात. सागवानासारखे झाडे मध्यम पावसात आणि उबदार तापमानात वाढतात. वनांच्या प्रकारांबद्दल अधिक जाणून घेऊया. असे आहेत सदाहरित जंगल, पर्णपाती जंगल, काटेरी जंगले, किनारा, समुद्र किनारा आणि दलदलीची जंगले.